संस्था संघटना महाराष्ट्र राज्याचा संपर्क प्रमुख आहे। महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील दिव्यांगांचे हृदय सम्राट माननीय नामदार श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू साहेबांच्या आदेशाने मागच्या महिन्यामध्ये आमची महाराष्ट्रातील दिव्यांगांची मीटिंग झाली जिल्हा प्रमुखांची। त्यामध्ये बच्चूभाऊ कडू साहेबांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये देश स्वतंत्र होऊन जवळजवळ 75 वर्ष ओलांडली, परंतु या 75 वर्ष ओलांडल्यानंतर या राज्यातील दिव्यांग हा अजूनही सगळ्या शासनाच्या मागण्यासाठी वंचित आहे। याकरिता भाऊंनी आतापर्यंत बरेच म्हणजे जवळजवळ 8 ते 10 आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये दिल्लीपर्यंत आंदोलनं केली, तरी पण हे सरकार काही दिव्यांगांच्या मागण्यासाठी ते मान्य करत नाहीत। याकरिता भाऊंनी क्रांती दिना दिवशी 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी एक भव्य असा 2 ते 3 लाखाचा आमचं एक आक्रोश आंदोलन आणि एक भव्य मेळावा तिथं आयोजित केलेला आहे। याकरिता महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांची एक विनंती आहे, दिव्यांग बांधवांना अभी नहीं तो कभी नहीं या म्हणीप्रमाणे राज्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांनी या आंदोलनाला नक्कीच सर्वांनी हजर राहायचं अशी माझी एक आपणा सर्वांस विनंती आहे। आमची ही मागणी आहे की आता महाराष्ट्रामधले जे मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी आमची मागच्या 2-3 महिन्यापूर्वी एक बैठक झाली होती बच्चूभाऊंच्या सोबत। त्या बैठकीला आम्ही देखील हजर होतो, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण लाडका भाऊ असे पैसे त्यांचं 1500 महिन्याला द्यायचं त्यांनी मान्य करतात, परंतु दिव्यांग हा 75 वर्ष 300 पेन्शन 700 पेन्शन आतापर्यंत कुठेतरी 1500 पेन्शन झालेले आहे। परंतु शेजारच्या राज्यामधल्या आंध्र प्रदेशमध्ये असू द्या दुसऱ्या राज्यामधले पेन्शन जवळजवळ 250-3000 आणि आंध्र प्रदेशचे जवळजवळ 6000 पेन्शन मिळते, परंतु महाराष्ट्रामध्ये पैसा इकडं तिकडं यांना द्यायला आहे, परंतु दिव्यांगांच्या पेन्शन वाढ करायसाठी या मुख्यमंत्र्याकडे या सरकारकडे पैसा नाही। यासाठी आमची एक पहिली मागणी आहे की दिव्यांग बांधवांची संजय गांधी पेन्शनचे 6000 झाले पाहिजे। दिव्यांगांच्या उत्पन्नाचा दाखल्याची जी अट आहे ते 1.5 लाखापर्यंत केली पाहिजे आणि 21 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर दिव्यांगांना पेन्शन बंद करण्याचा जो त्यांचा आदेश आहे तो रद्द करण्यात यावा, ही आमची एक पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे की दिव्यांगांना जे 100% दिव्यांग आहेत त्यांना कोणताही व्यवसाय करता येत नाही, अशा दिव्यांगांसाठी एक स्वयंरोजगारासाठी धोरण, स्टॉलचं धोरण, नवीन धोरण या प्रशासनानं या शासनानं करावं, ही आमची दुसरी मागणी आहे। त्यामध्ये दिव्यांगांना स्टॉल, 200 स्क्वेअर फूट जागा, शासनानं तुमचा GR आहे की 200 स्क्वेअर फूट जागा ही दिव्यांगांना व्यवसायासाठी राहण्यासाठी देण्यात यावी, परंतु या सरकारमध्ये जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांच्या त्यांच्या मनामध्ये दिव्यांगांना काही न देण्याचं त्यांचं धोरण आहे। याकरिता भाऊंनी सांगितलं की या आंदोलनामध्ये दिव्यांगांचं स्टॉलचं धोरण नव्यानं स्थापन करून त्यांना स्वयंरोजगारासाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावेत, ही एक आमची दुसरी मागणी आहे। तिसरी जी मागणी आहे, राज्यामध्ये सगळ्यांसाठी त्यांनी विद्यापीठ स्थापन केलेले, पण दिव्यांगांच्या शिक्षणासाठी दिव्यांगांच्या मूकबधिर आहेत, अंध आहेत, अस्थिव्यंग आहेत, अशा जवळजवळ 21 कॅटेगरी आहेत दिव्यांगांच्या या राज्यामध्ये, परंतु यांच्यासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ प्रत्येक विभाग वाईज प्रत्येक जिल्हा वाईज व्हावं अशी देखील एक आमची या आंदोलनामार्फत मागणी आहे। त्यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या परिशिक्षणासाठी पुण्यामध्ये जे बार्टीच्या धर्तीवर जे धोरण आहे तेच संत गाडगेबाबा दिव्यांग प्रशिक्षण संस्था या राज्यामध्ये स्थापन करून दिव्यांगांना विविध प्रशिक्षण मिळण्यासाठी त्याची सोय व्हावी, ही देखील आमची एक मागणी या आंदोलनामध्ये आम्ही ठेवलेली आहे। राज्यातील महामंडळामध्ये जे 12 महामंडळ आहेत त्यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळाची जे
फाईल्स आहेत दिव्यांगांना रोजगारासाठी पैसे दिले जातात, परंतु 2 वर्ष कोरोना काळामध्ये त्यांनी कोणतीही दिव्यांगांची फाईल मंजूर केलेली नाही, किंवा 2 वर्षामध्ये ज्या दिव्यांगांच्या फाईलीमध्ये व्यवसाय कोणताही चालत नव्हता, याकरिता ज्या मागच्या ज्या फाईल आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महामंडळ आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, तर दिव्यांगांसाठी देखील या महामंडळाची कर्जमाफी करावी आणि नवीन प्रकरण तातडीनं त्यांच्यामध्ये जे सरकारी जामीनदार जे आहेत ते रद्द करून दिव्यांगांच्या शेतीवर आणि त्यांच्या घरावर मॉर्गेज करून नवीन प्रकरण तातडीनं वाटप करण्यात येईल, ही देखील आमची मागणी आहे। आणि राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग भवनाचं एक दिव्यांग भवन प्रत्येक जिल्ह्याच्या एसटी स्टँडच्या किंवा जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसच्या बाजूला एक दिव्यांग भवन या शासनानं करावं, ही देखील एक आमची मागणी आहे। तसेच राज्यातील दिव्यांगांसाठी जे कौशल्य विकास केंद्राची स्थापना या महाराष्ट्रामध्ये खाजगी कंपन्यांमध्ये नोकरीचा विषय या राज्य सरकारने करावा, हीच आमची या आंदोलनामध्ये ठळक मागण्या आहेत। या आंदोलनासाठी या राज्यातल्या दिव्यांगांसाठी, विधवा महिलांना, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांना आमची एक विनंती आहे की आता इथून पुढे नाही, मागे पण घडणार नाही, असं एक आपण आक्रोश मोर्चा या संभाजीनगर मध्ये घेतलेला आहे 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी। आणि इथून पुढे आपल्याला आंदोलन करता येऊ नये यासाठी लाखोच्या संख्येनं या संभाजीनगरला दिव्यांग बांधव असो दे, विधवा महिला असो दे, यांनी हजर राहून या देशामध्ये मोदी सरकारने देखील याचा विचार केला पाहिजे की यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही हजर राहावं की या केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला कळलं पाहिजे की या राज्यातील दिव्यांग इतक्या मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये हजर झाले, तर त्यांच्या मागण्या नक्कीच पूर्ण होतील। तरी सर्वांनी या आंदोलनामध्ये त्यांच्या कुटुंबासहित सर्वांनी हजर राहावे, ही एक आमची विनंती आहे माझी।